वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकार आम्ही सुरू केलेला आहे। बंधाधिकाराच्या सुरुवातीला आचार्यांनी सांगितलं की जीवाला कर्मबंध का होतो, याचं मूळ कारण कोणतं, त्या संबंधाने चर्चा केल्यानंतर आचार्यांनी सांगितलं की जो जाणतो तो करता नाही आणि जो करतो तो खरं जाणत नाही। आणि जो काही राग जीवनामध्ये आहे हा अध्यवसान भाव आहे। कर्मराग जो आहे हा अध्यवसान भाव आहे आणि हा अध्यवसान भाव मिथ्या दृष्टीला नियमपूर्वक असतो आणि तो बंधाला कारणीभूत आहे। आता हा अध्यवसान भाव कशा कशा प्रकारचा असू शकतो, मिथ्या दृष्टीचा अभिप्राय कसा असू शकतो, या गाथेच्या अनुषंगाने आचार्यांनी सांगितलं की मी हिंसा करतो किंवा परजीवांकडून मी मारल्या जातो, हा जीवाचा अध्यवसान भाव आहे। मी हिंसा करतो किंवा परजीव मला मारतील, माझा वध करतील, माझी हिंसा करतील, अशा प्रकारचा जो भाव आहे हा भाव अध्यवसान भाव आहे। आम्ही काल बघितलं निश्चय नयाच्या प्रधानतेने हे कथन सुरू आहे। व्यवहार नयाची विवक्षा वेगळी असणार आहे। व्यवहार नय हिंसेचा त्याग करायला व्यवहार चारित्र सांगणार आहे। हिंसानृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो विरतिर्व्रतम। व्रताची व्याख्या अशा प्रकारे 5 पापांपासून विरत होणं याचं नाव व्रत हे आहे। व्यवहार दृष्टीने ही कथन सांगितलेलं आहे आणि निश्चय कथनामध्ये आचार्य म्हणतील की मी कुणाची हिंसा करतो हा तुझा अध्यवसान भाव आहे, किंवा कुणी मना मारेल, माझी हिंसा करेल, हाही अध्यवसान भाव आहे। एवढं सांगितल्यावर आमचं समाधान होत नाही। उत्तर द्यावं लागलं आचार्यांना का असा अध्यवसान भाव आहे। उत्तर 2 गाथांमधून आचार्यांनी दिलं। आचार्य सांगतात की आयु क्षयाच्या मुळे आयुचा ज्यावेळेला क्षय होईल त्यावेळेला जीवाचं मरण आहे आणि कुणी कुणाला आयु देऊ शकत नाही। प्रत्येकाची स्वतंत्र अशी कार्यशैली आहे। प्रत्येकाचं स्वतंत्र कर्म आहे आणि त्या कर्माच्या उदयानुसार कार्य संपन्न होत आहे। उदाहरणार्थ शरीर नामकर्म आहे। शरीर नामकर्माच्या उदयामध्ये औदारिकादी शरीराची प्राप्ती होते। बंधन संघात हे शरीराला योग्य रीतीने ठेवण्यामध्ये कार्यकारी आहे। प्रत्येक कर्माचं कार्य त्या ठिकाणी अशा प्रकारे निश्चित केलेलं आहे आणि ते कार्य कर्माकडून होतं, कर्म करतो, कर्माकडून संपन्न झालं। त्याप्रमाणे आम्ही जीवित का आहे याचं जर आम्ही कारण बघितलं तर आमचा आयुचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत हा जीव जीवित राहणार आहे। कुणी कितीही मारण्याचा प्रयत्न केला आणि आमचा आयु कर्म संपलं नसेल तर कुणी मला मारू शकत नाही, हा अकाट्य विश्वास आहे। म्हणजे अनेक तऱ्हेने आम्ही जर बघितलं तर हे कर्माचं कार्य जे आहे, जैनांचा हा जो कर्म सिद्धांत आहे हा इतका वैज्ञानिक आहे, तार्किक आहे आणि त्याचं योग्य पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे।
तो आम्ही तशा प्रकारे जर समजून घेतला तर कुठेही कुठलाही विसंवाद जीवनात येऊ शकत नाही. आमचं आयुकर्माचा उदय हा जन्मापासून मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत असा सुचारू रूपाने निषेक उदयात येत राहतात. आम्ही जीवन जगतो आणि शेवटचा निषेक ज्या वेळेला उदयात येईल तोपर्यंत ती आयु आहे आणि दुसऱ्या क्षणी दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला आणि दुसऱ्या आयुचा उदय सुरू होणं याचाच अर्थ आमचं मरण होणं, आयुक्षय होणं हे असणार आहे. कार्यकारणाच्या अपेक्षेने दोन समय. जोपर्यंत मनुष्य आयुचा अंतिम निषेक उदयात आहे तोपर्यंत हा जीव मनुष्य आयु भोगणार आहे. देवायुचा समजा उदय सुरू झाला त्याच क्षणी देवायु पर्यायीचा उत्पाद आणि मनुष्य पर्यायीचा व्यय असा उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने एक क्षण असून तोच आमच्या मरणाचा क्षण असणार आहे. आणि हे आयुकर्म आम्ही जन्मतः आमच्या सोबत आहे आणि ते आमच्या सोबतच असणार आहे. आयुमध्ये घटबट त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि म्हणून कुणीही कुणालाही आयुकर्म देऊ शकत नाही आणि म्हणून कुणीही मला मारू शकत नाही किंवा मी दुसऱ्याला मारू शकत नाही. हा निश्चयाचा सिद्धांत अंतःकरणामध्ये पटला पाहिजे. व्यवहारामध्ये आम्ही असं अनेक वेळेला बघतो की एखादा सिरियस पेशंट आहे, दवाखान्यात जातो, औषधोपचार करतात आणि तो वाचतो. त्याची जगण्याची अजिबात आशा आम्ही सोडून दिलेली होती आणि तरी देखील असं काही त्याला योग्य प्रमाणामध्ये औषध मिळतं की तो जिवंत राहतो. आता प्रश्न व्यवहारवादीच्या मनामध्ये असा येतो किंवा तो असं मानतो की डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे हा जीव वाचला आहे किंवा एखाद्या वेळेला एखादा डॉक्टर त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, परंतु कितीही औषधोपचार केला तरीही तो पेशंट वाचू शकत नाही. ह्याचं कारण काय आहे? मुळात कारण काय आहे? जर हे बघितलं तर आयुचा क्षय झाला म्हणून तो मेला किंवा आयुचा क्षय झालेला नव्हता, त्याचं आयु शिल्लक होतं आणि म्हणून तो वाचला. हा साधा सरळ सिद्धांत याच्यावरून फलित होतं. आणि आयुकर्म कसं आहे? आयुकर्माचा बंध आम्ही मागच्याच भवामध्ये केलेला आहे. आज जी आम्ही आयु भोगतो आहे ही आयु मागच्या भवामध्ये बांधल्या गेली आणि म्हणून ही आयु जी आहे ही भुज्यमान आयु म्हटल्या जाते. आयु कर्माच्या बाबतीत सगळं गणित हे वेगळं गणित आहे. बाकीच्या कर्मांचं गणित वेगळं आहे, आयु कर्माचं गणित वेगळं आहे. आयुचा शेवटचा निषेक याच भवात येऊन संपायला पाहिजे. आयु दुसऱ्या भवामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आयु इथेच आम्ही भोगणार आहोत. जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच आयु जीव भोगत असतो. आता ही जी जीव आयु भोगतो आहे या आयुला भुज्यमान आयु म्हटल्या जातं. पण याच भावामध्ये आयुष्याच्या त्रिभागामध्ये तो नवीन आयुचा देखील बंध करतो. ती बद्धमान आयु म्हटल्या जाते. बद्धमान आयुचा आबाधा काल या भवात व्यतीत व्हावा लागतो आणि भुज्यमान आयु संपली की बद्धमान आयु जी आम्ही बांधलेली आहे तिचा उदय सुरू होणार असतो. असं हे आयुचं त्रैराशिक गणित असल्यामुळे आयु कुणीही कुणाला देऊ शकत नाही आणि म्हणून मी कोणाला मारतो ही मान्यता माझी मिथ्यात्व आहे आणि मी कुणाकडून तरी मारल्या जाऊ शकतो ही पण माझी मान्यता अज्ञान रूप आहे. कुणीही कुणाला कोणत्याही तऱ्हेचं कर्म देऊ शकत नाही, आयु तर नाहीच नाही आणि म्हणून हे सगळं आमचं मिथ्या अध्यवसान भाव म्हटल्या गेला. कोणता? की मी दुसऱ्यांना मारतो किंवा दुसरे मला मारतात.
काल आपण 2 श्लोक बघितलेले होते. 148 आणि 149 नंबरची गाथा आपण बघितलेली होती. या गाथेची आता टीका पाहूया. जीवाचं मरण आपापल्या आयु कर्माच्या क्षयामुळेच होते. आयु कर्माचा जोपर्यंत उदय आहे, लक्षात घ्यायचं, आयु कर्माचा उदय हा जेव्हा आम्ही म्हणतो जीवाचा जन्म झाला. जीवाचा जन्म कुठे झाला हाही मुळात प्रश्न आहे. जीवाचा जन्म हा मातेच्या गर्भात आल्यावर झाला असं नाही. त्याच्याही आधी विग्रहगतीमध्ये देखील त्याला नवीन आयुचाच उदय आहे. उदाहरणार्थ, एखादा मनुष्याचा मृत्यू झाला आणि तो देवपर्यायीत जाणार आहे. समजा तो देवपर्यायीत जात असताना 2 मोडे घेऊन देवपर्यायीत त्याचा जन्म होणार आहे. तर त्याला देवायुचा उदय कुठे सुरू झाला हा जर आम्ही प्रश्न पाहिला तर देवायुचा उदय ज्या वेळेला मनुष्य पर्यायीचा शेवटचा निषेध संपला तिथपर्यंत मनुष्यायुचा उदय होता आणि लगेचच दुसऱ्या समयात त्याला देवायुचा उदय सुरू झाला. देवायुचा उदय सुरू झाला त्यावेळेला तो विग्रह गतीमध्ये आहे, 2 मोडे घेतो आहे. तर 2 मोडे पर्यंत तो अनाहारक आहे, म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेला पुद्गल वर्ग म्हणजे आहार वर्गना तो ग्रहण करत नाही, परंतु त्याला देव गतीचा उदय सुरू झाला आहे. देवायुचा उदय सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर देवगत्यानुपूर्वीचा पण उदय आहे. 2 मोडे घेऊन तो आपल्या नियत जन्मस्थानी पोचतो. तर जन्मस्थानी पोचेपर्यंत त्याच्या आयुष्यातले 2 समय विग्रहगतीत निघून गेलेले आहे. 2 मोडे घेतो म्हणजे 3 समय झालेले आहे. तर 3 समय त्याचे विग्रहगतीत गेलेले आहे आणि तिथे आता तो पहिल्यांदा देव बनणार आहे. म्हणून आहार वर्गणेपैकी वैक्रियक शरीराची रचना तो करतो. रचना सुरू केलेली आहे तेव्हा तो वैक्रियक मिश्र म्हटल्या जातो. वैक्रियक शरीराची शरीर पर्याप्ती पूर्ण होते तेव्हा त्याला वैक्रियक शरीर प्राप्त होतं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने पूर्ती होते आणि क्रमाक्रमाने पूर्ती होऊन त्याचं जीवन सुरू होतं. तर असा हा आयुचा क्रम आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर मरण होतं म्हणजे आयु कर्माच्या क्षयाने मरण होतं. कारण आयु कर्माच्या क्षयाच्या अभावी मरण घडणे अशक्य आहे. जर एखाद्याचं आयुष्य आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी. देव तारी म्हणजे ज्याचा आयु आहे त्याला कुणीही मारू शकत नाही. अनेक व्यवहारामध्ये आम्ही उदाहरणं बघतो. एखाद्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप येतो, घरच्या घर पडतात, त्या जमिनीच्या मलब्यामध्ये अनेक लोक आयुक्षय जर त्यांचा झाला नसेल तर जीवित बाहेर पडतात. 7-8 दिवस ते तिथे तशाच प्रकारच्या निश्चल अवस्थेत राहून त्यांचं आयु संपत नाही, ते जीवित असतात कारण त्यांचा आयुक्षय झालेला नसतो. तर आयुक्षय हे मरणाचं निश्चय नयानी कारण आहे. व्यवहार नयानी तर आम्ही अनेक कारण सांगू शकतो. व्यवहार नयानी आम्ही सांगू शकतो की त्याला योग्य डॉक्टर मिळाला नाही, योग्य औषध मिळाली नाही, त्याला अजून कोणी देखभाल करणारं नव्हतं, किंवा त्याला अन्न पाणी जे पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणून त्याचं मरण झालं. आहार नाही मिळाला त्याला, बरेच दिवसामधून लोकांनी जेवण दिलं नव्हतं म्हणून त्याचं मरण झालं. अनेक कारण व्यवहार नयानी सांगू शकतो. पण निश्चय नयानी एक आणि एकमेव कारण आयुचं आहे की आयुचं क्षय होणं म्हणजेच जीवाचं मरण आहे. म्हणून आयु कर्माच्या क्षयाच्या अभावी मरण घडणे अशक्य आहे आणि कर्म आपलं कार्य अगदी योग्य पद्धतीने करतो. कर्मामध्ये कुठेही
कर्मांनी ढिलाई केली आपलं कार्य करण्यात, असं संभवनीय नाही. दुसऱ्याकडून दुसऱ्याचे आयुकर्म हरण करणे अशक्य आहे. कारण आपल्या उपभोगानेच आयुकर्माचा नाश केला जातो. प्रतिसमय आयुकर्माचे निषेध उदयात येतात आणि ते आयुष्याच्या अंतिम समयापर्यंत असे निषेध उदयात येत राहतात आणि त्याचं आयु हे त्या वेळेला अशा पद्धतीने असतं. म्हणून दुसरा कोणी एक दुसऱ्याचे मरण कदापि करू शकत नाही. म्हणून मी परजीवांना ठार मारतो किंवा दुसरे मला मारतात, हा अध्यवसान निश्चयाने अज्ञान आहे. म्हणून ही आमची खोटी मान्यता आहे, विपरीत मान्यता आहे आणि म्हणून हे अज्ञान आहे. आणि जेव्हा आम्ही जन्म कशाला म्हणतो किंवा मरण कशाला म्हणतो, तर ही जी पर्याय उत्पन्न झालेली आहे, पर्याय उत्पत्तीचा प्रथम क्षण म्हणजे जन्मक्षय आणि पर्यायीच्या वेळाचा अंतिम क्षण म्हणजे त्याला आम्ही मरण म्हणणार आहोत. जीवाची जी आणि जशी श्रद्धा मान्यता असते तसे त्या मान्यतेप्रमाणे कार्य घडत नसेल तर ती मान्यताच अज्ञान आहे. आमची अशा प्रकारची श्रद्धा आहे की मी केलं म्हणून हे कार्य घडलं, आणि समजा मी केलं तसं कार्य घडलं नाही, घडत नसेल, तर माझी जी श्रद्धा आहे ती खोटी आहे, ती चुकीची आहे. व्यवहारामध्ये आम्ही अनेक वेळेला असं बघतो आणि व्यवहार आठवायचा यावेळेला या सगळ्या गाथा आम्हाला स्वतःच्या टॅली करून बघायच्या आहे की आमच्या जीवनात हे घडतं की नाही घडत. अनेक वेळेला आम्ही एखादी गोष्ट ठरवतो आणि अगदी मनपूर्वक ठरवतो की ही गोष्ट मला या पद्धतीने अशी करायची आहे. मी ठरवतो, त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि मला असं वाटत राहतं की माझ्या ठरवल्याप्रमाणे ते कार्य घडेल. पण वस्तुस्थिती हे आहे की मी ठरवलं, माझी मान्यताही असली तरी ते कार्य तसं घडेलच याची खात्री नाही. जर समजा त्या कार्याची उपादानगत योग्यता त्या समयात असेल तर ते कार्य घडेल, अन्यथा तसं मी जसं ठरवलं तसं ते कार्य घडणार नाही. जिनेंद्र वर्णी आपल्या याच्यामध्ये लिहितात, मेरी जीवन गाथामध्ये, की त्यांना एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही अमुक अमुक दिवशी शिखरजीच्या वंदनेला जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसणार आहात. आणि त्यांना एक असं वाटलं की हा यांचा पक्ष आपण खोटा करून दाखवू, की मी या दिवशी तर जाणारच नाही, किती काही झालं तरी मी त्या दिवशी जाणार नाही. आणि त्यांनी ठरवलं सुद्धा की मी हे कार्य माझ्या जीवनात करणार नाही, त्या दिवशी तर मी जाणारच नाही. मनामध्ये ठरवलं, भाव त्यांनी तशा प्रकारचा केलाही, परंतु योगायोग असा झाला की त्या तारखेचं त्यांना विस्मरण झालं आणि ते कार्य त्या दिवशी होणार होतं ते संपन्न झालं. म्हणजे आम्ही ठरवलं एक, पण तसं होईलच असं नाही. पुराणांमध्ये देखील आम्हाला अशी उदाहरणं सापडतात. जसे द्विपायन मुनी होते, द्विपायन मुनींच्या मनामध्ये देखील हा भाव आला की माझ्या स्पर्शानी पायानी अस्तित्वानी जर द्वारका नगरी जळणार आहे तर मी 12 वर्ष पर्यंत द्वारका नगरीमध्ये पाऊल ठेवणार नाही, जेणेकरून माझ्या निमित्ताने द्वारका जळणार नाही. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि नेमिनाथ प्रभूंची दिव्यध्वनी ही किरली होती की द्वारका नगरी जळणार आहे. याच्यामधून फक्त जीवित रूपामध्ये कृष्ण आणि बलरामच बाहेर पडू शकतील. कृष्णानी आणि बलरामानी राज्यामध्ये दवंडी पिटवली की ज्यांना ज्यांना आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल ते ते जाऊ शकतात, कुणीही अडवलेलं नाही. मुनी बनू शकतात, नगर सोडू शकतात, ज्यांना जे योग्य वाटत असेल त्यांनी ते कार्य संपन्न करावं. अपरिहार्यता अशी होती की बलराम आणि कृष्ण
नगरी सोडून जाऊ शकत नव्हते, कारण ते राज्याचे राजे होते. अनेक लोकांनी मुनी दीक्षा धारण केली नेमिनाथ स्वामींच्या दिव्य ध्वनीवर विश्वास ठेवून. पण काही लोकांना असं वाटलं की द्विपायन मुनी तर बाहेर गेलेले आहे आणि द्वारका आता जळण्याचं काही एक कारण नाही. आता प्रश्न असा आला की द्वारका नगरी 12 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच एक अधिकाचा महिना द्विपायन मुनींच्या विस्मरणातून गेला आणि ते 1 महिना 12 वर्षाला 1 महिना कमी असतानाच द्वारका नगरीमध्ये वापस आले. दारूच्या बेधुंद नशेमध्ये यादव अर्वाच्य बोलतील अशी पण त्या दिव्य ध्वनीत माहिती होती. म्हणून सगळीच्या सगळी दारू ही एका बाहेर नगरीच्या बाहेर एका विहिरीमध्ये टाकून दिलेली होती. द्विपायन मुनी आले आणि हे जे यादव उन्मत्त होऊन त्या ज्या विहिरीमध्ये दारू टाकलेली होती त्या विहिरीचं पाणी त्यांनी प्राशन केलं. त्याबरोबर ती दारूची मादकता जी पाण्यामध्ये उतरली त्यांनी ते उन्मत्त बनले आणि द्विपायन मुनींना बघून ते अर्वाच्य शब्द शिवीगाळ करायला लागले. हे सगळं झाल्यामुळे द्विपायन मुनीचा राग अनिवार्य झाला. भावलिंगी 7व्या गुणस्थानवरती मुनी त्यांना लेशा प्राप्त त्यांना तैजस वृद्धी प्राप्त झालेली होती. ही तैजस वृद्धी त्या वृद्धीचा आता उपयोग चांगल्याही कामासाठी होऊ शकत होता आणि वाईट काम, कारण तैजस वृद्धी 2 तऱ्हेची आहे, अशुभ तैजस आणि शुभ तैजस. जर त्यांना अनुकूल निमित्त असतं तर त्याचा उपयोग शुभ तैजस त्यांच्यामधून बाहेर पडलं असतं. पण निमित्त कारण त्यांना मिळालं, यादवांची त्या ठिकाणी शिवीगाळ करण्याची प्रवृत्ती. त्यामुळे त्यांना क्रोध आला. क्रोधामध्ये जी तैजस वृद्धी होती ती तैजस वृद्धी अशुभ रूपाने त्या ठिकाणी बाहेर पडली आणि त्यांच्या निमित्ताने सगळीच्या सगळी द्वारका नगरी भस्मसात झालेली आहे. आणि शेवटी वृद्धी वापस येऊन द्विपायन मुनींचं शरीर पण त्या ठिकाणी आगीच्या याच्यामध्ये जाळेमध्ये नष्ट झालं. आता परिस्थिती पहा, आमची इच्छा कितीही होती, कित्येक जीवांना वाटलं होतं नेमिनाथ भगवंतांची दिव्य ध्वनी खोटी ठरेल, खोटी वाणी ठरली नाही. आणि दुसरी गोष्ट, 2च जीव बाहेर पडतील हाही त्यांचा एक दावा होता. त्यावेळेला कृष्ण आणि बलरामाचे आई वडील तिथेच होते. त्यांनी दोघाही बंधूंनी आपल्या आई वडिलांना रथामध्ये बसविलं आणि तो रथ आपण बाहेर घेऊन जाऊ, द्वारका नगरीच्या बाहेर जाऊ, हा त्यांचा विकल्प राहिला. आपण रथात आई वडिलांना बसवून आई वडिलांना द्वारका नगरीच्या बाहेर घेऊन जाऊ, हा विकल्प त्यांचा होता. नगराच्या वेशीपर्यंत आले आणि अचानक नगरीचं दार आपोआप बंद झालं आणि आकाशवाणी झाली की या नगरीतून बाहेर जायचं असेल तर तुम्ही दोघंच बाहेर पडू शकता, तुमच्या आई वडिलांना देखील तुम्ही बाहेर नेऊ शकत नाही. वस्तुस्थिती बघा, वस्तुस्थिती शेवटी दोघही विलाप करायला लागले, परंतु अपरिहार्यता अशी होती की त्यांना तो रथ तिथे सोडून द्यावा लागला. नगराचे दरवाजे उघडले, दोघही ते भाऊ बाहेर पडले. अशा तऱ्हेचं हे सगळं सांगायचा मतितार्थ, कुणीही कुणाचं आयु घेऊ शकत नाही, आयु दुसऱ्याला प्रदान करू शकत नाही. प्रत्येकाची आयु त्याची भुज्यमान आयु त्याच्या उपभोगानेच नष्ट होणार आहे. आणि म्हणून मी दुसऱ्यांकडवी मारल्या जातो किंवा दुसरे मला मारतात, हा सगळा विकल्प हा अध्यवसान भाव म्हटल्या जातो. मरण, एखाद्याचे मरण सुद्धा
दुसऱ्या कुणीही करतो म्हटले तरी होऊ शकत नाही. एखाद्याला मारण्याचा कुणी संकल्प घेतला तरीही त्याचं जीवन असेल तर त्याला कुणीही मारू शकत नाही. आपलं मरण दुसरा कुणी करू शकत नाही, आपण दुसऱ्याचे करू शकत नाही. परंतु हा मात्र तसे मानतो, हेच अज्ञान आहे. पण त्याची मान्यता तशा प्रकारची आहे, मिथ्या मान्यता आहे. आणि मिथ्या मान्यता म्हणजेच जीवनात मिथ्यात्व किंवा अध्यवसान आहे. आता हे कथन निश्चय नयाच्या प्रधानतेने आहे. काल आपण बघितलं गाथा समयसार मध्ये कोणती गाथा निश्चय नयाच्या प्रधानतेने आहे हे आम्हाला समजून घ्यायचंय. निश्चय आहे तिथे निश्चयाने समजायचं आहे, पण याचा अर्थ व्यवहाराची बाजू तिथे नाही असं लावायचं नाही. कारण व्यवहार नयाने दुसऱ्या जीवाचा वध करणे याला आगमामध्ये हिंसा म्हटलेली आहे. 4 प्रकारच्या हिंसा आम्हाला सांगितल्या आहे. आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा, विरोधी हिंसा आणि संकल्पी हिंसा. संकल्पपूर्वक एखाद्या जीवाला ठार मारणं, एखाद्याचं मन दुखवणं, या हिंसेचा तर श्रावक अवस्थेत त्यागच सांगितला आहे. आणि बाकीच्या 3 हिंसा करण्याची जरी आम्हाला मुभा असली, परवानगी असली, तरी देखील ती हिंसाच आहे. त्यांनी आम्हाला असंयमाचा पापबंध निश्चितपणे होणार आहे. कारण बंधाच्या कारणामध्ये मिथ्यात्व जसं बंधाचं कारण सांगितलं, तसं अविरती, व्रत नसणं हे देखील बंधाचं कारण सांगितलं. म्हणजे दुसऱ्या जीवाला मारण्याचा भाव हे निश्चितपणे भावहिंसा आहे आणि त्या हिंसेने आम्हाला बंध होणारच आहे. निश्चय नयाचं प्रधानतेने कथन हे पाहिलं आपण, आणि व्यवहारामध्ये ती भूमिका यांचं आम्हाला तारतम्य जीवनात ठेवायचं आहे. तसेच निमित्त नैमित्तिक भावाने पर्यायाचा जो उत्पाद व्यय होतो त्यास जन्म मरण म्हणतात. जन्म काय आहे तर ती पर्याय उत्पन्न होणं म्हणजे जन्म आहे, आणि ती पर्याय संपणं, पर्यायीचा व्यय होणं याला मरण म्हटल्या जातं. 10 प्राणांचा संयोग हा जन्म आहे आणि 10 प्राणांचा वियोग हा मरणाचा क्षण आहे. आणि 10 प्राण जे जीवाचे सांगितलेले आहे हा नय, अनुपचरित, असद्भूत व्यवहार नय आहे. हा जीव द्रव्य प्राणांनी जगतो, 10 प्राणांनी जगतो हे म्हणणं असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. आणि असद्भूत मध्ये देखील अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं हे कथन आहे. तेथे ज्याच्या निमित्ताने मरण घडते त्याने त्याचे मरण केले, मारले असे व्यवहाराने म्हणतात. व्यवहार तर आम्हाला परसंयोग दर्शविणार आहे, परसंयोगाचं ज्ञान करून देणार आहे. आणि म्हणून व्यवहार नयाने असं म्हटलं जातं ज्याच्या निमित्ताने मरण घडलं. समजा एक सहज कथा आठवली की एक ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेवानी सगळ्या देवांना खाते वाटप केलं. हिंदूंच्या पुराणातली कथा. सगळ्यांना खाते वाटप केलं. एकाला खातं दिलं यमाचं खातं, की तुला लोकांचं मरण करायचंय, त्यांचे प्राण हरण करायचंय. यम त्याला ते खातं दिलं मरणाचं. आता हे खातं घ्यायला यम काही लवकर तयार झाला नाही. तो म्हणायला लागला की सगळे जीव मला वाईट म्हणतील की हा सगळ्या जीवांचं प्राणांचं हरण करतो आणि मला सगळेजण वाईट ठरवतील. तर ब्रह्मदेवानी सांगितलं की तुला कुणीही वाईट म्हणणार नाही, कारण लोकांच्या समोर तू अशा दृष्टीतून प्रस्तुत होशील की तू त्याच्या मागे कारण आहे हे लोकांना समजू शकणार नाही. लोक म्हणतील की ही व्यक्ती का मेली तर ही ऍक्सिडेंटनी मेली, ही व्यक्ती का मेली तर हिला कॅन्सर झाला होता म्हणून ती मेली, ही व्यक्ती का मेली
तर त्याच्या मागे भूकंप झाला होता, आणखी कोणतं कारण, तर तू त्यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व नाहीच आहे, तू इनडायरेक्टली आहे. आणि मेन दिसणार कारण हे वेगळंच असणार आहे. आणि लोक त्या दिसणाऱ्या कारणालाच त्या ठिकाणी खरं कारण म्हणतील आणि तुझ्यापर्यंत पोचणारच नाही. आहे ना आमची पण जीवनात अशीच परिस्थिती, की आमच्याही जीवनात जे दृश्यमान जगत आमच्या समोर प्रस्तुत आहे त्याला आम्ही खरं मानून बसतो, पण त्याच्या मागे मूल स्त्रोत्राचा आम्ही विचार करत नाही. आम्हाला राग काय येतो याच्यामध्ये, ज्या व्यक्तीने आम्हाला अपशब्द म्हटले त्या व्यक्तीला दोषी ठरवून हिच्यामुळे मला राग आला असं आम्ही म्हणतो आणि मानतो. पण वास्तविकता त्याच्या मागचं कारण हे आहे की क्रोध कशाचा त्यावेळेला उदय आहे म्हणून राग आला, हे अंतरंग कारण तिथे आहे. आणि दुसरं कारण आहे महत्वाचं, ते माझ्यात राग आहे म्हणून मला राग आला. पण आम्ही मूळ कारणापर्यंत जात नाही आणि जे व्यवहारात दृश्यमान कारण आहे त्यालाच आम्ही खरं कारण मानून बसतो. इथेही हेच सांगितलं की जेव्हा एखाद्याचं मरण होतं, मरण केलं तर ज्याच्या माध्यमातून ते मरण झालं त्यालाच आम्ही असं म्हणतो की याच्यामुळे हा जीव मृत्यूला प्राप्त झालं, यांनी शस्त्र चालविलं, यांनी बंदूक झाडली आणि म्हणून हा जीव मेला. तो वास्तविकता हा निश्चय हा आहे की तो त्याच्या आयुक्षयानी मेला आणि ही दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्या मरणासाठी निमित्त कारण बनली. हा व्यवहार आहे. त्याचे आयु कर्म संपले नसते तर दुसऱ्याच्या निमित्ताने त्याचे मरण होऊ शकले नसते. याच दृष्टीने व्यवहाराचा निषेध आहे, सर्वथा निषेध नाही. म्हणून हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की ह्या दृष्टीने व्यवहाराचा निषेध केला आहे. त्यांनी जे कारण उपस्थित केलेलं आहे ते वास्तविक कारण नाही आणि म्हणून त्या कारणाचा निषेध तिथे केलेला आहे. पण व्यवहाराचा सर्वथा निषेध आहे असा एकांत मात्र आम्हाला जीवनामध्ये करायचा नाही. याच्या पुढचं प्रकरण आपण उद्याला बघूया. ज्याला निश्चयने समजला ताई तो मी याला मारतो हा, अशी भावनाच कशाला करत. ज्याला निश्चय समजला समजला त्याच्याही त्याच्याही